नाशिकमधून नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी बंडखोरी केलेली आहे, त्यामुळे महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झालाय। गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार आहे। गोकुळ गीतेंची भेट घेणार, पाठिंबा देण्यास सांगणार असं गिरीश महाजन म्हणाले, तर गोकुळ गीतेंनी मात्र माघार घेणार नाही हे स्पष्ट केलंय। नाशिक आणि जळगाव या दोन परिषदेच्या जागांवर बंडखोरी केल्यानं महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। नाशिकमध्ये शेवटच्या दिवशीही गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं मनधरणीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले। यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक होणार आहे, तर गोकुळ गीते यांनी मात्र माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। दुपारून मी फक्त कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे, तर सकाळपासून मी दोनदा प्रसाद हिरेंशी बोललो। गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल। मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की जो उमेदवार त्यांनी या मतदारसंघावर लादलेला आहे, निष्क्रिय उमेदवार, त्याचा जाहीर पाठिंबा त्यांनी मला द्यावा आणि मला महायुतीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषित करावं। दुसरीकडे जळगावमध्येही महायुतीत बंडखोरी करत रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, तर नाशिकमधील अडचण सुटली की जळगावातही अडचण दूर होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। ज्यावर आम्ही तिकीट मागितलं, ही जागा भाजपची होती, पण ती जागा आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही आमचा स्वतः अन्याय समजत नाही, आमच्या पक्षाने जागा घेतली नाही। पण या ठिकाणी आमचा बंडखोर उभा राहिलाय, नाशिकमध्ये आमच्या समोर बंडखोर उभा राहिलाय, तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे, तर सगळ्यांनी एकमेकाला आवरलं पाहिजे। मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की मी जागा जी आहे ही जळगावची जागा शिवसेना आता काय बोलणार, लग्न झाल्यानंतर तुम्ही वाजा लावणार, त्याला अर्थ आहे। जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक केली। ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल, इकडचा सॉल्व प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व होईल। चला, असं ठरलंय मलाही ज्येष्ठ नेत्यांचे खूप फोन आले, त्यांचं म्हणजे खूप रागवण्यात आले आणि त्यांना माघारीसाठी पण खूप आम्हाला बोलले, पण मी त्यांचं ऐकलं नाही। नाशिकची जागा देखील माघार झाली नाही, त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहिली का? हो नक्कीच, जर त्या ठिकाणी माघार झाली असती तर मी विचार केला असता माघारीचा। ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टी केल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बाळ माने मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे। कोकणच्या जागेवरून बाळ माने यांनी पक्षाला न कळवताच अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली। हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये झुंपली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर कोकणातले बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या काही दिवसात बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती असून ते मुख्यमंत्री फडणवीसांना आज भेटण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याबाबत चर्चा झाली का काही? हो, स्वाभाविकपणे आता तसं तर मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भाजपची चर्चा तर झाली, पण बाकीची लोक सुद्धा डोकावत आहेत की मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून। मी अद्याप कोणते अजून ऑफर आहे तुम्हाला? नाही, आता सगळंच काही सांगणं बरोबर नाही, वेट अँड वॉच आपल्याला दिसेल। आता पुढे बाळ मानेजींबद्दल काय निर्णय घ्यायचे हे आमचे रवी चव्हाणजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी, हे सगळे वरिष्ठ नेते बसून ठरवतील। माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं। बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालंय। विनायक राऊतांना शिंदेची शिवसेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार असल्याची टीका बाळ मानेंनी केली आहे, तर षडयंत्र रचून बाळ मानेंनी उमेदवारी मिळवल्याचं म्हणत विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। बाळ म्हणजे लाचारी, बाळ माने म्हणजे स्वार्थ, अशी त्याची ख्याती होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली। आता ही हकालपट्टी मागे घेण्यामागे सुद्धा माझं म्हणणं विनायक राऊत साहेबांनी काहीतरी टेंडर घेतलेलं दिसतंय कुठल्या लोकांकडनं। भाजपचं होतं ना, भाजपशी बेईमानी केली आणि शिवसेनेमध्ये आले, आता शिवसेनेशी बेईमानी करून पुन्हा एकदा
कुठेतरी सेटलमेंट करायची आणि देवेंद्र फडणवीसांकडे जायचा असा हा दलबदलू माणूस, हा विश्वासघातकी माणूस आहे. ते भाजपमध्ये जातील असं चित्र दिसतंय. 100% जाणार. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी आर्थिक व्यवहार केल्याचं कधी काय असेल तर मला सांगा. अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले, ठाकरे गटाचा आरोप आहे. नाही मला माहित संजय राऊतांनी आरोप केलाय. नाही मला माहित नाही. संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे. पण मला हे माहित नाही किती कोटी घेतले, काय घेतले. पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही. बाळमाने प्रत्येक निवडणुकीला त्याला उभं राहायचं असतं. कोकणात ठाकरेंच्या उमेदवारांना घाबरून अर्ज मागे घेतल्याची टीका मंत्री उदय सामंतांनी केल्यानंतर बाळ मानेंनीही त्यावर पलटवार केलाय. की शहाणपणा करून आमच्या कोकणामध्ये युबीटीनं भरलेला फॉर्म मागं घेतला आणि आमच्या कोकणातली निवडणूक देखील बिनविरोध होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली. कोकणातला फॉर्म जसा घाबरून मागं घेतलेला आहे तसं तुम्ही घाबरून मागं घेऊ नका, तुम्ही सन्मानपूर्वक मागं घ्या. उदय सामंत हे नेते आहेत शिवसेनेचे, ते ना उपमुख्यमंत्री पण व्हायचं आहे, त्यामुळे स्वाभाविक ते असं बोलू शकतात. गैरसमज निर्माण करायचा. माननीय उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं. याच्यासाठी केवळ ते बाळमानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे. बाळमानेनं मी 5 वेळा पाडले हो, आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो की मच्छीमार सोसायटीच्या 16 मतामध्ये त्यांना मी पाडले. त्याच्यामुळे बाळमानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं, म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बोलवल्यासारखं आहे. भाजपकडे पुरेसं संख्याबळ असताना घोडेबाजार का करता असा सवाल संजय राऊतांनी केलेला आहे. विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च झाल्याचा राऊतांचा आरोप आहे. तर आथी गेली पोथीही गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था असल्याचं महाजनांनी म्हटलंय. असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय, घोडेबाजार का करताय? आता काय त्यांना काय, त्यांचं काहीच राहिलेलं नाही. इथे आथी गेली पोथी गेलेली आहे. त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे. मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादं निवडून आणा, तिकडे मेहनत करा. पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा. पण त्यांची ती मानसिकता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांच्या पुढे. सोलापूरमध्ये जानकरांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध केलेला आहे. मोहिते पाटलांनी वसंत देशमुखांचं नाव जाहीर करून केसानं गळा कापला असा आरोप जानकरांनी केलाय. यावर घरातील वाद चर्चा करून मिटवू असं धैर्यशील मोहिते पाटलांनी म्हटलंय. सोलापुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध केलाय. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तम जानकरांनी म्हटलंय. सोलापुरात महायुतीचे भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध मवियाचे वसंत देशमुख यांच्यात लढत होतीये. मात्र या निवडणुकीत वसंत देशमुख यांना त्यांच्याच पक्षातील उत्तम जानकर यांनी विरोध दर्शवलाय. मोहिते पाटील यांनी वसंत देशमुखांचं नाव जाहीर करून केसानं गळा कापल्याची टीका उत्तम जानकरांनी केली आहे. तर घरातील वाद बसून सोडवणार असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले. मोहिते पाटलांनी आमचा केसानी गळा कापला की माझी उमेदवारी ठरलेली असताना मोहिते पाटलांनी ही फसवणूक केली. मानहानीकारक आमचा फॉर्म त्या निवडणुकीमधनं काढणं, त्यामुळं आम्ही वसंत नानाच्या विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये आहोत हे या माध्यमातून सांगतो. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू. वसंत नाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर पंत परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. माझ्या मागं 600 अदृश्य मत आहेत. मी श्रेयवादासाठी उभं नाही. या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे. ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे आणि त्यासाठी मी लढणार. ज्यांच्याकडं
620 16 मतातली 16 मतं नाहीत अशा लोकांशी लढाई व्हायचं काही कारण नाही. ही लढाई जी आहे ही औपचारिकता आहे आणि औपचारिकता आम्ही पूर्ण करू 18 तारखेला. पुणे परिषदेमधून पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नाराज झाली. पुण्यामध्ये महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा वरिष्ठांकडे प्रस्ताव दिल्याचं काँग्रेसनं म्हटलं, तर महाविकास आघाडीमुळे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान झाल्याचं वसंत मोरे म्हणाले. पवारांच्या राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी दिसून येते. राऊत साहेबांच्या सोबत मिटिंग झाली होती आपल्या बाळासाहेब ठाकरे कला दालनात. त्या ठिकाणी मी मिटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं, महाविकास आघाडी नसती तर शिवसेनेची पुण्यात चांगली परिस्थिती असते. म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडी करून शिवसेनेचं नुकसान पुणे शहरामध्ये झालेलं आहे. कालच सांगितलं नाही, मी ते मागच सांगितलंय. मी ते मागच ज्यावेळेस म्हणलं काय कुठं व्हायचं ते होऊ द्या, पण पुण्यात तरी कमीत कमी बाहेर पडा. म्हणजे पुण्यामध्ये जर आपण बाहेर पडलो तर आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येईल. आणि मग अजून ह्याच्यापेक्षा वाईट आमचं काय होऊ शकतं. एक नगरसेवक आलेला तर एका नगरसेवकाच्या जीवावरती आम्ही 5 वर्ष 100% पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारे लढत देऊ शकतो. आता तर कुठेतरी निश्चितपणाने आमच्या मनामध्ये हेच दुःख आहे की आम्हाला ही जागा लढवायची होती, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून लढवायची होती. तर ही माघार घेणं हे अपेक्षित अजिबात नव्हतं. माझ्यासाठी पण हे तितकंच अनपेक्षित आहे. आजही या क्षणापर्यंत अजूनही श्रीकांत पाटलांनी आम्हाला कळवलेलं नाही की का माघार घेतली. आम्ही हा निवडणुकीसंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. तो आमच्या वरिष्ठांना राज्य पातळीवर आणि केंद्रात सुद्धा आम्ही तो पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आमचा निर्णय होईल काय असेल. मराठा आरक्षण आंदोलनामधील मृतांच्या वारसांना मदत जाहीर झाली आहे. 8 जिल्ह्यांमधील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मदत जाहीर करण्यात आली आहे. 10 लाख रुपयांप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर झाले. 34 व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणं बाकी होतं, तर 275 मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27,50,00,000 रुपये आधीच मंजूर करण्यात आली होती. TCS धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निदा खानने पीडित मुलीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर आलंय. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचं समोर आलं आहे. चिंचवडच्या यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा दावा केला जातोय. श्री मोरया गोसावी मंदिर परिसरामधील यात्रेमधील प्रकार असल्याचा एका महिलेनं दावा केलाय. महिलेनं यात्रेमधून चादर खरेदी केली होती. चादर धुतल्यानंतर लेबलवर मेड इन पाकिस्तान असा उल्लेख असल्याचं तिनं पाहिलं. त्याच्यामध्ये पाकिस्तानी वस्तूवर निर्बंध असताना त्या बाजारामध्ये कशा पोहोचतात असा प्रश्न उपस्थित होतो. आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात. मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते ते छोटीशी जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात. तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या. ओके, आणि ही चादरसुद्धा मी तिथून विकत घेतली. आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं. हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं. मी हे असं ओपन केलं आणि वाचलं. तुम्ही पण वाचा. दिसतंय मेड इन पाकिस्तान. आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे. खूप संताप होतोय माझा. कालच्या झालेल्या संकष्टीच्या वेळी एका महिलेनं त्या ठिकाणी एक चादर खरेदी केलेली आहे आणि ती चादर घरी गेल्यानंतर त्याला ती मेड इन पाकिस्तान असल्याबाबतचं समजलं. त्याबाबतचा त्याने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. सदरबाबत अद्याप कोणतीही पोलीस स्टेशनला तक्रार आलेली नाही. तरी देखील जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे आम्ही त्याची तात्काळ दखल घेऊन सदर मंदिर परिसरामध्ये आम्ही एक अधिकाऱ्यांनी टीम नियुक्त केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण जो पथविक्रेता आहे त्याचा शोध घेत आहोत. तसेच जी महिला आहे त्या महिलेशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया.